नमस्कार. शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणारे श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आपले सर्वांचे मनापासून स्वागत. ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंगजी बलकवडे यांच्या शताब्दी पूर्तीनिमित्त आपण ई व्याख्यानमाला सुरू करत आहोत. आपली संस्कृती व आपला इतिहास. आज या व्याख्यानमालेसाठी आपल्याला वक्ते लाभलेले आहेत ते माननीय कुलगुरू डॉक्टर नितीन रघुनाथ करमळकर सर. सरांचे शिक्षण कणकवलीमध्ये झाले व पुढे ते कोल्हापूर विद्यापीठातून BSc ची पदवी त्यांनी प्राप्त केली. पुढे पुणे विद्यापीठातून भूगर्भशास्त्रामध्ये MSc व पुढे त्याच विषयामध्ये PhD ही त्यांनी केली. गेली 25 वर्ष ते या अध्यापन क्षेत्रामध्ये आहेत व गेले अनेक वर्ष त्यांनी भूगर्भशास्त्र व भूरचनाशास्त्रामध्ये संशोधन केलेलं आहे. ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माननीय कुलगुरू आहेत. विद्यापीठामध्ये त्यांनी अनेक विविध प्रकारचे नवनवीन संशोधन तसतसेच नवीन प्रकल्पांना त्यांनी चालना दिली आहे. विद्यापीठामध्ये त्यांनी अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. तसेच भूगर्भशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून तसेच पर्यावरणशास्त्रातही विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय मानांकन प्रणालीमध्ये अ श्रेणी प्राप्त केली. त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गेली अनेक वर्ष त्यांनी संशोधनामध्ये दख्खनचे पठार त्यामधील त्यांची दगडांची विशिष्ट रचना तसेच कच्छ, हिमालयन पर्वतरांगा, लडाख येथेही त्यांनी विविध प्रकारचे भूरचनेवर संशोधन केले आणि या विविध प्रकारच्या संशोधनासाठी त्यांना अनेक ठिकाणी 35हून अधिक शोधनिबंध त्यांनी सादर केले. विविध देशांमध्ये शोधनियतकालिकांमध्ये लेखनही केले. तसेच विविध देशांमध्ये जाऊन त्यांनी संशोधन प्रकल्पांना चालना दिली. अमेरिका, इराण, येमेन, आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये त्यांनी संशोधन प्रकल्प चालू केले व त्यांना पुढे ते घेऊन गेले. असे डॉक्टर नितीन रघुनाथ करमळकर आज आपल्या ई व्याख्यानमालेमध्ये गडकोट किल्ले व त्यांची भूरचना कशी आहे याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तरी मी सरांना विनंती करतो की आपण आपले व्याख्यान द्यावे व त्याचबरोबर त्यांचे स्वागत व आभारही प्रकट करतो. नमस्कार मित्रांनो, आपणाला सर्वांनाच माहिती आहे की श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या माध्यमातून त्यांचे जे सहकार्य आहेत आणि इतिहासतज्ञ पांडुरंगजी बलकवडे त्यांच्या शताब्दी पूर्तीनिमित्त अनेक जे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्याच्यामध्ये हा एक वेबिनार आहे आणि जिथे जवळजवळ 60 लेक्चर्स किंवा 60 व्याख्यानं आयोजित करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यातलं 90 व्याख्यानाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. मुळातच हे जे मंडळ आहे अतिशय प्राचीन मंडळ आहे. 125 वर्षाची जुनी परंपरा आहे आणि बलकवड्यांची 60 वर्ष पूर्तता अशा दोन्हीचं निमित्त साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. याचे आत्ताचे कार्यवाह सुधीरजी थोरात आहेत आणि आंग्रे मंडळी. आणि या मंडळाचा माझा संबंध साधारणपणे गेले 4-5 वर्षाचा जरी असला तरी बलकवड्यांबरोबरचं माझं जे संबंध आहे तो जवळजवळ 10-12 वर्षापूर्वीचा आहे. मला आठवते की आजच्याच सारख्याच या विषयावर पेशवेंच्या माध्यमातून साधारणपणे पर्वतीवर एक कार्यक्रम झाला होता आणि तिथं एक भूशास्त्रीय अभ्यासक या दृष्टीनं
किल्ल्यांच्या जडणघडणीबद्दल मी थोडंसं बोललो होतो आणि त्यावेळेला बलकवडे सर तिथे उपस्थित होते. त्यानंतर परिचय वाढत गेला. मी मूळचा डेक्कन कॉलेजमध्ये 88 साली काम केलेलं आहे आणि माझे त्यावेळेचे तिथले जे गुरु राजगुरू त्यांच्याशी बलकवडे अत्यंत संबंधित असल्यामुळं थोडंसं जिओ आर्किओलॉजी आणि इतर गोष्टींचं एकत्रित काम ते करत असल्यामुळं वारंवार परिचय होत गेलेला. आणखीन एक अलीकडच्याच काळात पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून एक आपण चांगली एक संकल्पना घेऊन पुढे येतो आहे आणि ते म्हणजे मराठा साम्राज्याचा इतिहास त्याच्या संबंधितलं एक अभ्यास मंडळ किंवा अभ्यास केंद्र पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात सुरू व्हावं ही अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. आणि मुळात बलकवड्यांसारखे इतिहासतज्ञ जे पुण्यामध्ये उपस्थित आहेत आणि आता त्यांच्या आत्तापर्यंतची जी काही ज्याला आपण नोकरी म्हणतो त्याच्यातून ते सेवानिवृत्त होत आहेत, त्यामुळं आधीच ज्यांचा प्रचंड याच्यामध्ये गती आहे इतिहासामध्ये, अशा लोकांचा विचार करून अशा लोकांच्या माध्यमातून मार्गदर्शनातून मराठ्यांच्या साम्राज्याच्या इतिहासाच्या संबंधात अभ्यास करावा अशी एक साधारणपणे संकल्पना घेऊन आपण पुढे जातो. आणि त्याच्यामध्ये बलकवडे सर त्याचे अध्यक्षच असणार आहेत. त्यामुळे मंडळ आणि पुणे विद्यापीठ, सुधीर थोरात असतील, इतर मोडी लिपीतील अनेक माझ्या मते यातले जे तज्ज्ञ आहेत ती मंडळी असतील. कारण आपल्याला माहिती आहे की पुणे असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, सातारा असेल, इथली जी आर्काईव्ज आहे तिथे मोठ्या प्रमाणात कागदपत्र जी मोडी लिपीतली आहेत ती उपलब्ध आहेत आणि त्याचा अभ्यास करून इतिहासातल्या ज्या काही गोष्टी कदाचित अजूनही सुस्पष्टपणे पुढे आलेल्या नसतील त्या येण्याच्या दृष्टीनं आणि इतिहास आणखीन चांगल्या पद्धतीनं समजण्याच्या दृष्टीनं हे अभ्यास केंद्र काम करेल या अपेक्षेनं हे अभ्यास केंद्र आपण सुरू करतो आहे. आज मूळचा जो विषय आहे माझा तो म्हणजे किल्ले, ज्याला गडकोट म्हणतो आपण, आणि भूशास्त्रीय जडणघडण. मी स्वतः भूशास्त्रीय अभ्यासक आहे. साधारणपणे गेले 50 वर्ष या भागामध्ये काम करतो आहे आणि विशेषतः PhD झाल्यानंतर साधारणपणे 88 सालापासून पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. मूळचा मी जरी कोल्हापुरातला किंवा कोकणातला जरी असलो तरी बरंचसं बालपण कोल्हापुरात गेलेलं आहे. त्यामुळे कोल्हापूरची संस्कृती आपल्याला माहिती आहे. शाहू महाराजांचं संस्थान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि पुण्याला येताना साताऱ्यामधून तो आपण येतो आणि त्यामुळे साताऱ्याचं संस्थान आणि पुणं बेसिकली पेशव्यांचे राजधानीचं शहर अशा दृष्टीनं संपूर्ण जेव्हा हा प्रवास करतो तो प्रवास करत असताना अनेक ऐतिहासिक गोष्टींचा आपल्याला कुठेतरी दर्शन घडत असतं. आणि मी आजचा जो विषय निवडलेला आहे तो म्हणजे किल्ले आणि गडकोट जे आहेत, ज्याला गडकोट म्हणू, आणि गडकोट आणि भूशास्त्रीय जडणघडण. मुळात महाराष्ट्रापुरतं मर्यादित न बोलता, जरी माझा फोकस महाराष्ट्रावर असणार आहे कारण हिंदवी स्वराज्य जे आहे ते प्रामुख्यानं आपल्याला ज्याला म्हणतो की ज्याला डेक्कन प्लाटू, डेक्कन किंवा दख्खनचं पठार ज्याला म्हटलं जातं, तिथं विस्तृत प्रमाणात त्याचा विस्तार होता. पण नंतर आपल्याला माहिती आहे की हे साम्राज्य ऑलमोस्ट पुढे संपूर्ण नॉर्थ इंडियामध्ये त्याने पादाक्रांत केलं, अटकेपर्यंत गेलेले आहेत पुढे, आणि दक्षिणेमध्ये तंजावरपर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात मुसंडी मारलेली होती. पण प्रामुख्याने या सर्व गोष्टीचा विचार करत असताना आपल्याला एक असं लक्षात आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः जे गडकोट आहेत किंवा किल्ले आहेत, अगदी पुण्याच्या जवळून सुरुवात जर केली तर सिंहगड किंवा पूर्वीचा कोंढाणा असेल किंवा जवळचा पुरंदर असेल किंवा राजगड असेल किंवा इतर अनेक किल्ले, रायगड असेल किंवा खाली जात असताना आपल्याला प्रतापगड असेल किंवा माझ्या गावचा कोल्हापूरचा जवळचा पन्हाळगड असेल, तर ह्या सर्व किल्ल्यांची जे जडणघडण आहे त्याचं आणि भूशास्त्रीय नातं काय आहे ह्या संबंधित मी थोडंसं विस्तृतपणे चर्चा करणार आहे. मुळात आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये एकच प्रकारचा खडक मिळतो ज्याला बेसाल्ट असं म्हटलं जातं आणि ह्याचा अभ्यास मी गेले 25-30 वर्ष करतो आहे. आपल्याला ज्याला आपण म्हणतो की पश्चिम घाट, वेस्टर्न घाट म्हणून ज्याला म्हटलं जातं, पश्चिम घाट जो आहे तो ज्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आपण असं म्हणूया, आणि ती एक मोठी तटबंदी आपल्याला पश्चिमेला दिसते आणि एका बाजूला साधारणपणे पश्चिमेकडे आपण पाहिलं तर समुद्रकिनारा आहे आणि समुद्रकिनारा आणि मधोमध साधारणपणे आपल्याला ही असलेली सह्याद्रीच्या पर्वतरांगा
आणि नंतर त्याच्या साधारणपणे आपण पूर्वेकडे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात विस्तृत असं पठार, अशी साधारणपणे भूशास्त्रीय रचना आपण ज्याला म्हणूया. आणि हा जो बेसाल्ट आहे ह्याचं स्वतःचंच वय जर पाहिलं तर काहीतरी 65 करोड वर्ष इतकं जुना हा दगड आहे. आणि ह्या दगडाची निर्मिती एका प्रचंड अशा ज्याला आपण म्हणतो की ज्वालामुखीच्या माध्यमातून झालेली आहे. आणि हे जे दगड आहेत त्याचे स्तर तुम्हाला दिसतात, एकमेकावर असे वेगवेगळे स्तर दिसतात. तुम्ही जर सिंहगडला गेलात आणि बरेच जण जात असाल तर मुद्दामून जाताना पाहत चला की पट्ट्याच्या स्वरूपात तुम्हाला संपूर्ण डोंगर दिसेल आणि त्याच्यामध्ये काळ्या पट्टा आणि त्याच्यामध्ये छोटीशी मध्ये पिवळसर अशी पट्टी, पुन्हा काळा पट्टा, अशा प्रकारचे एकावर एक असे पट्टे दगडांचे, किंवा ज्याला आम्ही लाव्हा म्हणतो किंवा ज्याला आपण शिलारस म्हणूया, त्या शिलारस एकमेकावर असे ओतले गेले आणि त्याप्रमाणे अशी मोठी तटबंदी निर्माण झालेली आहे. आणि ह्याची जरी दगड एक असला तरी ह्याच्या जे प्रॉपर्टी ज्याला म्हणूया किंवा गुणधर्म आहेत ते सर्व ठिकाणी सारखे आहेत असं मी म्हणणार नाही. प्रत्येक ठिकाणी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता अशी आढळून येते. मुंबईपासून साधारणपणे आपण सुरू करूया आणि जवळपास बेळगावपर्यंत हा दगड मिळतो, ज्याला आपण बेसाल्ट म्हणतो. या बेसाल्टमध्ये पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत, ज्याच्यामध्ये थोडंसं सॉफ्ट मटेरियल असतं, थोडंसं ज्याच्यावर काम करता येईल अशा ज्या सगळ्या गुहा आहेत बुद्धकालीन, त्या तुम्हाला त्या साधारणपणे त्यातल्या त्यात सॉफ्ट मुरुम ज्याला म्हणूया, जिथे याचं खोदकाम मोठ्या प्रमाणात केलं गेलेलं दिसतं. आणि हे पट्टे 2 काळ्या पट्ट्यांच्या मध्ये कुठे कुठे ते दिसताना, आणि त्याच्यामध्ये हा गुहा किंवा लेणी ज्याला म्हणूया त्याची निर्मिती झाली. आणि जिथे उत्कृष्ट नक्षीकाम करता येतं, कारण दगड काम करायला सॉफ्ट असतो. आणि मग राहिले किल्ल्यांच्या बाबतीत जी जडणघडण आहे, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जो दगड वापरला गेलेला आहे तो मूळतः त्यातल्या त्यात ज्याला आपण म्हणतो की ज्याची काठिण्यता जास्त आहे, ज्याला आपण म्हणतो की हार्ड रॉक आहे, त्या हार्ड रॉकच्या माध्यमातून सगळ्या ज्या तटबंदी आहेत त्या किल्ल्यांच्या ह्या बनवण्यात आलेल्या आहेत. याच्यात फक्त थोडासा फरक आपल्याला जाणवतो, ज्याला आपण जलदुर्ग म्हणूया, मग त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग असेल, विजयदुर्ग असेल किंवा इतर जे मुरुड जंजिऱ्याचा किल्ला असेल, तर इथे वापरलेला दगड थोडासा वेगळ्या प्रकारचा आहे, ज्याला आपण लॅटराईट म्हणतो. त्या लॅटराईटचा उपयोग बऱ्याच वेळेला सिंधुदुर्गच्या बाबतीत किंवा विजयदुर्गच्या बाबतीत झालेला दिसतो. म्हणजे थोडक्यात काय की आजूबाजूला मिळणारं जो दगड आहे त्याचा उपयोग हे किल्ले आणि गडकोट बांधण्यात केला गेलेला मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतो. आपण थोडासा असा विचार करूया की ह्याच्यामध्ये साधारणपणे आपण नॉर्थपासून जर सुरुवात केली तर नॉर्थमधली जी किल्ले आहेत, मग त्याच्यामध्ये मध्य प्रदेशपासून साधारणपणे दिल्लीपर्यंत आपण जाऊया. आणि जे मधले जे किल्ले आहेत ज्याच्यात अगदी दिल्लीपासून सुरू करूया, ज्याला आपण लाल किल्ला म्हणतो, किंवा जवळच असलेला फतेपूर सिक्रीचे जे किल्ले आहेत, किंवा त्याच्याकडून राजस्थानमध्ये तुम्ही आलात तर आणखीन वेगळ्या प्रकारचे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसतं की ज्याला लोकल जे मटेरियल अवेलेबल होतं, दगडे जी अवेलेबल होती, त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करून घेतलेला दिसतो. आणि हे करत असताना थोडक्यात एक गोष्ट आणखीन मला जी जाणवते म्हणजे मोठ्या प्रमाणात नक्षीकाम किंवा भव्य दिव्य अशा प्रकारचे किल्ले, आणि ज्याच्यामध्ये खूप कलाकुसर किंवा श्रीमंती दाखवणारे हे जे प्रकार आहेत हे मुघल साम्राज्याच्यामध्ये जास्त दिसतात. मुघलांनी बांधलेले जे किल्ले आहेत त्याच्यामध्ये बेसिकली जे कार्विंग आहे, आणि ते कार्विंग शक्य होतं कारण दगड जो वापर केला आहे, लाल किल्ला जो दिसतो लाल, तर लाल सँडस्टोन्स म्हणून बनवलेलं आहे, ज्याच्यावर काम करणं अत्यंत सोपं होतं. पण जर तुम्ही जसे खाली येत जाल, उदाहरणार्थ ग्वाल्हेरचा जर किल्ला जर पाहिलास तर तिथला जो आहे तो विंध्यान म्हणून जो पर्वतरांगा आहेत, त्या विंध्यांच्या पर्वतरांगेमधून मिळणारा जो सँडस्टोन आहे त्याचा वापर करून घेतलेला आहे. अशाप्रमाणे आपल्याला दिसतं की प्रत्येक ठिकाणी जे लोकल मटेरियल अवेलेबल होतं त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करून घेतलेला आहे. महाराष्ट्रात जे किल्ले दिसतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ह्या दगडांचा जो उपयोग केलेला आहे, ती दगडं जी आहेत मुळात बेसाल्टची थोडीशी आपण रचना समजून घेऊया. हा ज्वालामुखीतून बनलेला खडक आहे आणि त्यामुळं ह्याच्यामध्ये जे धातू किंवा मिनरल्स म्हणतात त्याच्यामध्ये कॅल्शियमचं कंटेंट जास्त आहे. जे मिनरल्स आहेत
मी जास्त डिटेलमध्ये जाणार नाही, पण त्याची जी मिनरॉलॉजी आहे, दगड हा काही मिनरल्सचा बनलेला असतो आणि हे खनिजे जे आहेत त्या खनिजामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम हे द्रव्य मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि हा जो दगड आहे हा गेले जवळजवळ 65 करोड वर्ष वारा असेल, ऊन असेल, पाणी असेल, याला सातत्याने त्याचा मारा त्याच्यावर होताना दिसतो आहे. आणि त्यामुळं ह्याची जी कुजण्याची प्रक्रिया असते, ज्याला आपण वेदरिंग म्हणून जिओलॉजीमध्ये वेदरिंग म्हटलं जातं, तर ती जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात होते. आणि हे जे वेदरिंग आहे ह्याच्यात 2 प्रकारचे वेदरिंग आहे. एक केमिकल वेदरिंग म्हणजे ज्याच्यामध्ये मूलद्रव्य तुटणं आणि त्याच्यातून मूलद्रव्य सोडणं ही एक प्रक्रिया असते. आणि मेकॅनिकल ब्रेकिंग ज्याच्यामध्ये फक्त दगडांचे तुटणं, त्याच्यामध्ये मिनरल्स ब्रेकडाऊन होणं अपेक्षित नसतं. तर साधारणपणे आपण जर राजस्थान किंवा नॉर्थच्या राजस्थानचा जो प्रकार आहे तिथे जर पाहिलं तर तिथं जे वेदरिंग चालतं त्याला मेकॅनिकल वेदरिंग म्हणजे दगडांचं तुटणं मोठ्या प्रमाणात दिसतं. पण केमिकल वेदरिंग अशाच भागात होतं जिथं पर्जन्यमान जास्त आहे. आणि जेव्हा आपण वेस्टर्न घाटचा विचार करतो, सह्याद्री पर्वतांचा विचार करतो, तर मुळामध्ये भारतामध्ये जो मान्सून किंवा नेहमी दरवर्षी येणारा जो पर्जन्यमान आहे त्याचं कारणच मुळं ही पर्वतरांग आहे. एका बाजूला ही पर्वतरांग, उत्तरेला असणारं हिमालय आणि त्याच्या पलीकडे असणारं पठार, या सर्वांचं साधारणपणे एक जी काही प्रक्रिया किंवा यांच्यामधली जी इंटरॅक्शन आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला मोसमी वारे दरवर्षी मिळतात आणि त्यातून पाऊस येतो. आणि ह्या पावसाचं प्रमाण साधारणपणे पश्चिम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि त्यामुळं ही पश्चिम घाट तुम्ही जर पाहिलं तर साधारणपणे ह्याची उंची म्हणजे अगदी सांगायचं झालं तर कळसूबाईसारखा जो प्रकार आहे जो नाशिकच्या आसपास दिसतो, त्याची उंची जवळजवळ साधारणपणे 1600 मीटर इतकी उंच आहे. आणि जसं जसं तुम्ही साऊथला किंवा कोल्हापूर दक्षिणेकडे जाल, कोल्हापूरसारखी जागा आहे, तिथले जे डोंगर आहेत ते त्यांची उंची त्या मानानं कमी आहे. तर हा उंची आणि पुन्हा दगडांचा प्रकार, सुळक्यासारखे जे दगड तुम्हाला दिसतात हे नाशिक भागामध्ये हरिश्चंद्रगड असेल किंवा नाशिकच्या आसपासचे जे किल्ले, त्र्यंबक किंवा इतर जे डोंगर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला अशी वेगवेगळी सुळके दिसतील. आणि तो प्रकार जो आहे तो साधारणपणे महाबळेश्वरच्या नंतर तुम्हाला दिसेल की उंचच्या उंच डोंगर आहेत आणि त्याच्यावर मोठी पठार आहेत. आणि ही जी रचना आहे ह्या रचनेचा उपयोग महाराजांनी आपल्या साम्राज्यासाठी उत्कृष्टपणे करून घेतला असं मी म्हणेन. कारण मुळात पर्जन्यमान चांगलं, एक नैसर्गिकरित्या मिळालेली तटबंदी आणि ती एक मिळालेली उंची, या उंचीचा उपयोग म्हणजे आपल्या आजूबाजूच्या भागावर सतत नजर ठेवण्याच्या दृष्टीनं या किल्ल्यांची निर्मिती आणि या किल्ल्यांच्या निर्मितीत उपयोग केला गेलेला आजूबाजूचा खडक दगड. बऱ्याच वेळा आपल्याला आश्चर्य वाटतं की ज्या प्रकारचे त्याचा जो ज्याला आपण साईज म्हणू, मोठ्या प्रकारची जी रचना केलेली आहे, हे दगड मुळात तिथपर्यंत नेले कशी असं बऱ्याच वेळा हा प्रश्न आपल्याला निर्माण होतो. पण तो आजूबाजूनच काढलेला, तुम्हाला कुठे कुठे आजूबाजूला खड्डे दिसतील मोठे, त्यातूनच तो दगड काढला गेलेला आहे आणि त्या दगडाच्या माध्यमातून या किल्ल्यांची तटबंदी केलेली आहे. साधारणपणे प्रत्येक किल्ल्याची एक रचना आपल्याला दिसते. खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात तटबंदी आणि एक बालेकिल्ला, अशा प्रकारचं स्वरूप मोठ्या सगळ्या किल्ल्यांमध्ये दिसतं. राजधानीचे किल्ले फक्त वेगळे आहेत ज्याच्यामध्ये वेगळी निर्मिती केली गेलेली आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचा पाणवठा दिसेल, पाणी साठवण आणि पाणी मुबलक प्रमाणात आणि मुख्यतः गोड पाण्याचे प्रवाह तुम्हाला पाहायला मिळतील. अगदीच उदाहरण ते द्यायचं झालं तर सिंहगडावर तुम्ही गेलात तर देवटाका जो आपण म्हणतो ते जे पाणी ते अत्यंत गोड आहे. तर बऱ्याच वेळा हाही लोकांना प्रश्न पडतो की किल्ल्यांवर इतक्या उंचीवर पाणी कसं आणि हे पाणी आलं कुठून. हे पाणी येतं शेवटी पावसाचंच हे पाणी आहे, ते जमिनीत मुरतं म्हणजे या दगडांच्या माध्यमातून खाली जातं आणि तिथं ते स्टोअर केलं जातं. मुळात याचा जो उपसा आहे तो अत्यंत मर्यादित असल्यामुळं हे जे टाके आहेत किंवा ह्या पाण्याची साठवणी आहे ही कधी कमी पडत नाही. वर्षानुवर्ष त्याच्यामध्ये पाणी आपल्याला मुबलक प्रमाणात उपस्थित दिसतं. तर ही एक अत्यंत चांगली गोष्ट आणि अशाच जागांची निवड महाराजांनी किल्ले निर्मितीत केलेली आपल्याला दिसते, जिथे चांगल्या प्रमाणात पाणी आहे, चांगल्या प्रमाणात उंची आहे आणि दोन्ही बाजूला प्रचंड उतार आहे. अशा प्रकारची साधारणपणे रचना किंवा अशा भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी या गडकोटांसाठी करून घेतलेला आपल्याला दिसतो. पण आज जी परिस्थिती 200-300 वर्षानंतर आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी याच्या तटबंद्यात
तटबंदी जी आहे तुटलेली दिसते, दगड जे आहेत, खडक जे आहेत ते गळलेले दिसत आहेत. ह्याची कारणं काय असावीत? तर एक साधारणपणे ह्याच्या बाबतीत जर विचार केला तर मगाशी मी सांगितलं की दगडाची जी रचना आहे, जे खनिजे आहेत त्याच्यामधलं कॅल्शियम कार्बोनेट जे आहे ते मोठ्या प्रमाणात कॅल्शियम रिलीज होतं जेव्हा पाण्याचा या दगडांवर सारखा मारा होतो. त्यामुळे ह्यातली जी खनिजे असतात ती कुजतात आणि त्यातलं कॅल्शियम हे बाजूला टाकलं जातं. मुळात हे किल्ल्याच्या तटबंदीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल की दगड एकमेकावर जे रचलेले आहेत, तर त्यावेळेला काही सिमेंट वगैरे नव्हतं. ती जी रचना जी केलेली आहे त्याला जे बांधण्याचं काम केलेलं आहे, एकत्रित सांधण्याचं जो काम आहे तर चुन्याच्या माध्यमातून केलं आहे. कॅल्शियम म्हणजे दुसरं काही नाही, तो चुना आहे. तर तो मोठा चुना जो काही उपलब्ध करून घेतला त्या दगडाच्या माध्यमातून असेल. आणि हा जो चुना आहे, ही जी चुनखडी जी वापरलेली आहे ती उपयुक्त असते. जी वडं असेल, पिंपळ असेल, ही जी झाडं आहेत ह्यांची जी नैसर्गिक जी गरज आहे ती कॅल्शियमची असते. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा तुम्हाला दिसेल की ह्या दोन दगडांच्या सांधेमध्ये यांचं बऱ्याच वेळा ही झाडं उगवताना दिसतात. आणि मग थोडक्यात ह्याची जी मुळं आहेत ती त्या सांध्यातनं आत जाऊन ती दरी रुंदवत जातात आणि त्यामुळं बऱ्याच वेळा ते खडक तिथून निसटतात. आणि अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला बऱ्याच वेळा या किल्ल्याच्या बाबतीत दिसतील. काही ठिकाणी त्यांची जी तटबंदी उखडली गेलेली दिसते, त्याचं मूळतः कारण मला असं वाटतं की हा प्रकार आहे. आपण आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्यांची जी प्रत्येक आपण जेव्हा आपण पश्चिम घाट म्हणतो ते पश्चिम घाटाच्या बाबतीत याची जी उंची आहे त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतलेला आहे. तुम्ही जर खाली गेला कोकणाच्या बाजूला तर तिथलं पर्जन्यमान आणि तिथली जी ज्याला आपण टेम्पोरल असं क्लायमेट म्हणतो त्या क्लायमेटचा परिणामस्वरूप हा दगड अत्यंत कुजतो आणि त्याच्यातून ज्याची जी निर्मिती होते त्याला आपण लॅटराईट किंवा जांभ्याचा खडक म्हणतो. आणि हा जांभ्याचा खडक हा सिंधुदुर्गाच्या किल्ल्यात तुम्हाला दिसेल, विजयदुर्गच्या किल्ल्यामध्ये तुम्हाला दिसेल. तेव्हा त्या खडकांचा उपयोग तिथे त्या बांधणीसाठी केला गेलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा कदाचित त्यांच्याही ते लक्षात आलं असेल की तटबंदी जर कणखर बनवायची असेल तर चुन्या व्यतिरिक्त आपल्याला काय वापरता येईल. मग त्याचं उदाहरण मी देईन की पन्हाळगडावर जर तुम्ही गेलात आणि विशेषतः 3 दरवाजाच्या भागातून आत गेलात तर शिसं वापरलं गेलेलं आहे. 2 दगड सांधायला म्हणजे मधल्या चुन्याच्या ऐवजी शिसं वापरलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं ती तटबंदी आजही जवळ 300 वर्षांनी खणखण टिकून राहिलेली दिसते. आणि जिथंही वापरलेली नाही तिथं मोठ्या प्रमाणात पडझड होताना आपल्याला दिसते. नंतर आपण या सर्व किल्ल्यांच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं जे ठिकाण निवडले गेलेलं आहे, अतिशय असा कठीण रस्ता प्रत्येक वेळा आपल्याला जाताना जर तुम्ही राजगड चढलात किंवा रायगडला जर गेलात तर तुम्हाला आता जरी ती व्यवस्थित पायवाट बनवली असेल पण पूर्वीच्या काळी पटकन कोणी पोचू शकणार नाही अशा प्रकारच्या एरियामध्ये किंवा स्थानांवर या किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे. जेणेकरून ते अभेद्यातील आपले जे शत्रू आहेत त्या शत्रूंच्या नजरेपासून आणि त्यांच्या फौजफाट्यापासून त्यांची सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीनं आणि स्थानं अशी निवडलेली आहेत की दोन्ही बाजूला म्हणजे पूर्वेला आणि पश्चिमेला मोठ्या प्रमाणात तुम्हाला आपलं ज्याला म्हणतो की व्हिजिलन्स ज्याला म्हणतो की कायम सर्वेक्षण चालेल, कुठून शत्रू येतो आहे, काय येतो आहे याची पुरेपूर माहिती मिळण्याच्या दृष्टीनं अशा या सगळ्या किल्ल्यांची आपल्याला रचना केलेली असते. या डेक्कनच्या ज्याला आपण ज्वालामुखीचा दगड आहे ह्याची आणखीन एक महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट सांगू इच्छितो की 2 दगडांमध्ये बऱ्याच वेळा तुम्हाला लाल मातीचा सुद्धा पट्टा दिसतो. तुम्ही जर अगदी जवळचं स्थान म्हणजे सिंहगड पुणेकरांना, आणि सिंहगड तर तुम्ही दर रविवारी चढत असता. तर जेव्हा आपण सिंहगडावर जातो तेव्हा पहिला दरवाजा जेव्हा आपण ओलांडतो आणि थोडीशी चढण आपल्याला दिसते, त्या चढण्याच्या जर डाव्या बाजूला तुम्ही पाहिलं तर तिथे एक छोटीशी गुहा तयार झालेली दिसेल तुम्हाला. की मला असं वाटतं की तिथे बाकी टाकलेली लोक बसू शकतात थोडीशी विश्रांती घ्यायला. तर तो जो आहे तो लाल मातीचा पट्टा आहे. तर मुळात ही लाल माती आहे काय, तर लाल माती म्हणजे याला आम्ही व्होल्कॅनिक ॲश म्हणतो. म्हणजे थोडक्यात एक भस्म म्हणायला हरकत नाही. कारण हा ज्वालामुखीचा दगड आहे आणि ज्वालामुखीची जेव्हा मोठ्या प्रमाणात सुरुवात होते त्यावेळेला पहिल्यांदा शिलारस न येता मोठ्या प्रमाणात व्होल्कॅनिक ॲश किंवा ज्याला आपण भस्म असं म्हणतो ते बाहेर मोठ्या प्रमाणात टाकलं जातं.
आणि ते त्याच्यानंतर त्याच्यावर शिलारस येतो. त्यामुळं 2 शिलारसांच्या स्तरामध्ये तुम्हाला हा लाल पट्टा दिसेल. आता हा लाल कशाने झाला, तर ही जी ॲश आहे ही कुठे इतक्या वर्षानुवर्ष त्याच्यावर जो पाण्याचा मारा झालेला आहे, हवामानाचा मारा झालेला आहे, वाऱ्यांचा मारा झालेला आहे, त्याच्यामुळं त्याची थोडक्यात माती बनली गेलेली आहे. कारण मुळातच पडताना जे ॲश ज्याला म्हणतो की ती भुकटीच्या स्वरूपात असते आणि त्याचं ज्याला कन्व्हर्जन म्हणतो की मोठ्या प्रमाणात त्याची माती बनण्याची प्रक्रिया गेल्या कित्येक करोड वर्षामध्ये झालेली आहे. तो लालसर जो रंग आहे तो ते असं सांगतो की त्याच्यामध्ये जे आयन ज्याला आपण लोखंड म्हणू हे मूलद्रव्य मोठ्या प्रमाणात असल्यामुळं तो लाल रंग दिसतो. आता गंमत बघा की साधारणपणे हा जो दगड आहे हा तसा अभेद्य आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या भेगा आपल्याला फार क्वचित ठिकाणी दिसतात. मुळात हा ज्वालामुखीचा खडक असल्यामुळे त्याची रचनासुद्धा ह्याच्यामध्ये ज्याला छिद्र म्हणतात ती अत्यंत कमी स्वरूपाची असतात आणि त्यामुळं ह्याच्यातून पाणी खाली जाणं आणि पाण्याचे साठे बनणं वगैरे थोडंसं जास्त कठीण असतं. पण जिथे जिथे अशा भेगा मिळाल्या त्या भेगातून ते पाणी खाली जातं आणि ते पाणी शेवटी खाली या 2 जे पट्टे आहेत, काळे पट्टे आणि त्याच्यामधला जो लाल पट्टा आहे, त्या लाल पट्ट्या जो आहे तिथून हे पाणी झिरपायला लागतं, बाहेर यायला लागतं. त्याला आम्ही नॅचरल स्ट्रीम्स म्हणतो किंवा स्प्रिंग्ज म्हणतो. त्या स्प्रिंगची डेव्हलपमेंट होते. मग जेव्हा ते पाणी बाहेर यायला लागतं त्या पाण्याबरोबर ती मातीही सरकायला लागते आणि असं करत करत ज्याला नॅचरली केविंग होतं, ज्याला आम्ही म्हणतो की अंडरकट निर्माण होतो. आणि ह्याच्यामुळं काय होतं की जोपर्यंत खालचा सपोर्ट होता तोपर्यंत वरचा भाग अभेद्यपणे राहिला. पण जसा तो लाल पट्टा जास्तीत जास्त आत जाऊन त्याची जेव्हा मोठी अशी गुहा बनेल तो वरचं जो वजन आहे ते त्याला खालचा सपोर्ट निघून गेलेला आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा दरडी कोसळणं जो प्रकार होतो आणि या दरडीवर जर तुमची तटबंदी असेल किल्ल्याची तर साहजिकच तो भाग, ती भिंत खाली कोसळण्याची जास्त शक्यता आहे. आणि तोच प्रकार या सिंहगडच्या बाबतीतसुद्धा काही ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि हे जे पट्टे आहेत हे पट्टेसुद्धा काही विशिष्ट जागेमध्ये आपल्याला दिसतात. जसे जसे तुम्ही खाली जाल, साधारणपणे मी सांगेन की महाबळेश्वरच्या पुढे जसं तुम्ही कोल्हापूरकडे जाल तेव्हा ह्या पट्ट्यांचं जो प्रमाण आहे ते अत्यंत कमी होत गेलेलं दिसतं. आणि त्यामुळं काही ठिकाणी ती तटबंदी जास्त चांगली राहिलेली आहे, कारण अंडरकटिंग किंवा ज्याला आपण म्हणतो की खालचा सपोर्ट निघून गेल्यामुळं दरडी कोसळणे किंवा वरचा भाग कोसळणं ही प्रक्रिया आपल्याला नॅचरली या किल्ल्यांच्या बाबतीत दिसते. जिथे असे प्रकार घडलेले आहेत तिथे तो तटबंदी बाहेरची जी भिंत असते की बऱ्याच ठिकाणी तो कोसळलेली आपल्याला दिसते. तर तो हा जो एक प्रकार जो आहे तो या मोठ्या प्रमाणात या किल्ल्यांच्या बाबतीत आपल्याला दिसतो. कलाकुसरच्या जर मी मगाशी सांगत होते की साधारणपणे लाल किल्ल्याचा भाग घ्या, ग्वाल्हेरचा किल्ला घ्या किंवा इतर म्हणजे सांगण्यासारखे बरेच तिथले किल्ले आहेत. ह्या किल्ल्यांच्या बाबतीत जर पाहिलं तर कलाकुसर आपल्याला खूप छान दिसते. एक म्हणजे श्रीमंती, मुघल म्हणजे श्रीमंतीचं सगळं प्रदर्शन होतं. मोठ्या प्रमाणात वर्षानुवर्ष त्यांनी जी काही संपत्ती गोळा केली होती आणि थोडंसं रईसी वागणंसुद्धा होतं. महाराजांना हा वेळही मिळाला आणि तशी संपत्ती त्यांच्याकडे नव्हती. कारण ज्या कठीण परिस्थितीमध्ये महाराजांनी बेसिकली या साम्राज्याची निर्मिती केली ही मी आपल्याला वेगळे सांगायची गरज नाही. अत्यंत गोरगरीब समाजाला बरोबर घेऊन मावळ्यातले मावळे असतील किंवा लोक त्यांच्याशी एकत्रित करून आपल्या या सवंगड्यांच्या माध्यमातून या किल्ल्यांची निर्मितीने केलेली आहे. आणि त्यामुळं हे साम्राज्य बनत असताना केवळ जी मुघलांनी आपल्यावर जे काही जुलूम चालवले होते, मुघल असतील, आदिलशाही असेल, कुतुबशाही असेल, निजामशाही यांच्या माध्यमातून जे काही हल्ले या समाजावर होत होते त्या समाजाला सुरक्षितता देण्याच्या दृष्टीनं मुळात ते उद्दिष्ट आणि ध्येय ठेवून आपण महाराजांनी साम्राज्य निर्माण केलं. आणि त्यामुळं त्यांचा कधीही या बाबतीत पैसे मोठ्या प्रमाणात मुबलक प्रमाणात मिळवणं आणि त्याच्यातून अशी ज्याला आपण म्हणतो की संपत्तीचा वारेमाप वापर करणं हे शक्यही नव्हतं. आणि त्या काळात या परिस्थितीतून त्यांनी हे साम्राज्य निर्माण केलं. त्यामुळे एवढी सांपत्तिक अशी मोठी परिस्थिती ह्या साम्राज्यामध्ये नव्हती हे उघड आहे. आणि त्यामुळं मोठी झुमरं असतील किंवा मोठ्या प्रकारची सिंहासनं जी मुबलक प्रमाणात तुम्हाला नॉर्थच्या वेगवेगळ्या किल्ल्यांमध्ये दिसतं, जी श्रीमंती दिसते ती या आपल्या गडकोटामध्ये दिसत नाही. इथे कार्विंग जे आहे, नक्षीकाम आहे ते अत्यंत कमी स्वरूपाचं दिसतं. आणि इथं कारण इथं आढळणारा जो दगड आहे तो दगड काम करायला तसं खूप अवघड आहे.
मुळात दगड जो फुटतो त्याला आम्ही कन्कॉइडल क्रॅक म्हणतो. एक जरी त्याच्यावर हातोडा मारलात तर त्याचा चिपका निघतो आणि त्याच्यावर काम किंवा ज्याला आपण नक्षीकाम म्हणतो ते करणं अत्यंत अवघड आहे. जो सॉफ्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये नक्षीकाम होतं, पण ते सुद्धा जे नक्षीकाम तुम्हाला सॉफ्ट मटेरियलमध्ये जे मार्बलमध्ये बघायला मिळेल, सँडस्टोनमध्ये बघायला मिळेल, लाईमस्टोनमध्ये बघायला मिळेल, विंध्यान पर्वताच्या आजूबाजूचे किल्ले आहेत, अगदीच उदाहरण द्यायचं तर ग्वाल्हेरचा पुन्हा एकदा मी सांगेन तो किल्ला असेल, तर तिथे वापरलेला जो दगड आहे आणि ती जी तटबंदी आहे ती ह्या सगळ्या सँडस्टोनमध्ये केलेली आहे आणि त्यामुळं तिथलं जे नक्षीकाम आहे ते अत्यंत सुंदर दिसतं. जर तुम्ही फतेपूर सिक्रीला बघाल तर तो जो दगड आहे थोडासा वेगळा, सँडस्टोनचाच प्रकार पण रंग वेगळा त्याचा, पण काम करायला अत्यंत नक्षीकाम करायला उत्तम, त्यामुळे सुंदर जाळी इत्यादी जी गोष्टी त्या मोठ्या प्रमाणात तिथे पाहायला मिळतात. तशा प्रकारचं नक्षीकाम आपल्या महाराजांच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही किल्ल्यावर पाहायला मिळत नाही. दौलताबादचा किल्ला जरी पाहिलात तरी थोडंफार नक्षीकाम तुम्हाला वरच्या बाजूला दिसेल, पण ते मोस्टली सॉफ्ट मटेरियलमध्ये केलेलं आहे. तर दौलताबाद, औरंगाबाद त्या बाजूला जर पाहिलं तर मुळात अजिंठा वेरोळाची तुम्हाला जी लेणी दिसतात ती लेणी जी निर्मिती गेलेली आहे ती जो सॉफ्ट बेसाळ आहे, ज्याला म्हणजे ह्याच्यामध्ये खरं वर्गीकरण आहे, मी जास्त जिओलॉजीमध्ये जात नाही आहे, टेक्निकल टर्म सांगत नाही आहे, पण ह्याच्यामध्ये फ्लोची सुद्धा आम्ही ह्या जो पट्टा दिसतो शिलारसाचा त्याला फ्लो म्हणतो आणि फ्लो एकावर एक फ्लो अशा येतात आणि त्यामुळे अशी तटबंदी निर्माण होते. महाबळेश्वरला जर तुम्ही गेलात आणि आर्थर सीटच्या तिथे जर उभा राहिलात तर तुम्हाला समोर जर नजर टाकली तर असे एकमेकावर रचलेले काळे पट्टे दिसतील आणि ते जवळजवळ 42 हा नंबर तिथे 42 असे पट्टे तुम्हाला दिसतील. तो जो प्रकार आहे तो साधारणपणे औरंगाबादच्या भागात गेला तर तिथला जो दगड आहे तिथं पठार नाही मिळत, तर थोडासा राऊंडेड ज्याला आपण म्हणतो की गोलाकार पद्धतीचा रचना तुम्हाला दिसते आणि तो थोडासा सॉफ्ट मटेरियल असल्यामुळं त्याच्यामध्ये उत्कृष्ट कार्विंग झालेलं आहे आणि त्यामुळं अजिंठा किंवा वेरूळमध्ये ही जी लेणी आहेत तिथे एक सुंदर नक्षीकाम पाहायला मिळतं. ते तुम्हाला या बाजूला पश्चिमेच्या कुठल्याही किल्ल्यामध्ये दिसणार नाही. थोड्याफार प्रमाणात जो ज्याला आपण म्हणतो की जांभ्याचा खडक हा जरी सॉफ्ट असला तर तो फार पोरस असतो, म्हणजे त्याच्यामध्ये खूप छिद्र असतात आणि त्यामुळं त्याच्यावरही सुद्धा फार चांगल्या प्रकारचं नक्षीकाम करता येत नाही. पण त्यामुळं जी नक्षीकाम किंवा इतर जे सुंदरता जी इतर किल्ल्यांमध्ये नॉर्थच्या दिसते ती इथं आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळत नाही. हे ते आणखीन एक त्याच्यातलं कारण आहे. सांगण्यासारखे अनेक चांगले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. किल्ल्यांच्या निर्मितीत भूशास्त्रीय जडणघडणीचा खूप चांगला उपयोग महाराजांनी करून घेतलेला आहे आणि मुळातच तुम्ही पाहाल की जेव्हा पठारं जेव्हा हे जे पश्चिमेचा जो घाट आहे ज्याच्यामध्ये पठार म्हणजे अगदी वरचा जो भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात विस्तृत पठार दिसतं आणि या पठारावर नॉर्मली एक ज्याला बालेकिल्ले असतात ते तिथे निर्मिले गेलेले आहेत आणि तटबंदी खालच्या स्वरूपात खालच्या बाजूला केलेली आपल्याला बऱ्याच वेळा दिसते. तर या सर्व गोष्टींचा मला असं वाटतं की साधक बाधक अभ्यास महाराजांनी ह्या किल्ले निर्मितीत बऱ्याच वेळा हे किल्ले सगळेच काही महाराजांनी बांधले असंही म्हणायचं कारण नाही आहे. काही पूर्वी आधी बांधलेले होते त्याची आम्ही डागडुजी करून त्याची निर्मिती केलेली आहे. राजगडसारखा किंवा रायगड जो त्याची निर्मिती मात्र स्वतः महाराजांनी केलेली आहे आणि ते करत असताना अनेक गोष्टींचा विचार केला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहाल मोठी बाजारपेठ असेल किंवा काही ठिकाणी धान्याची कोठारींची निर्मिती केलेली आहे. जेव्हा मोठ्या प्रमाणात तिथं किल्ला आहे म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात आपले जे मावळे आहेत किंवा त्यांचे जे सहकारी आहेत त्यांचं राहणं, वर्षभर त्यांना लागणारी अन्नधान्याची सोय, पाण्याची सोय, घोड्यांच्या पागा, घोड्या ठेवण्यासाठी उत्कृष्ट जागा, त्यांना लागणारा चारा, या सर्व गोष्टींचा विचार करून काही किल्ल्यांची निर्मिती आपल्याला दिसते. विशेषतः जेव्हा रायगडचा जी राजधानीचा किल्ला म्हणून आपण ज्याच्याकडे बघतो आज मोठ्या प्रमाणात त्याची तटबंदी तुटलेली आहे किंवा त्यातल्या ज्या बाजारपेठा आहेत त्याही आता फक्त ज्याला आपण आर्किओलॉजिकल साईट्स म्हणूया मोठ्या प्रमाणात ते निघून गेलेले आहेत, पण त्याची जी रचना आहे ती अशा मोठ्या पठारावर केली गेलेली आहे आणि या पठारावर साधारणपणे पाण्याची मुबलक उपलब्धता आहे की नाही ह्याचाही अभ्यास केला गेलेला दिसतो. जिथं जिथं आहे तिथे खोलीकरण करून मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठवणा केलेला दिसतो. तर ह्या सर्व रचना करत असताना मला असं नेहमी वाटतं की खरोखर
दूरदृष्टी किती महाराजांची असली पाहिजे, भूशास्त्रीय खरोखर अभ्यास त्यांनी केला असावा, किंवा जे लोक यांच्या माध्यमातून या किल्ल्याची निर्मिती केली त्यांना या गोष्टींची पूर्ण जाणीव असावी आणि त्या सर्व गोष्टींचा उपयोग करून साधारणपणे या किल्ल्याची त्यांनी निर्मिती केली असं मला असं वाटतं. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये सगळे जे हे किल्ले जे होते महाराजांनी बांधलेले किंवा महाराजांच्याकडे असलेले हे समोर सह्याद्री घाटावरचेच होते. कोकणमध्ये आपला विस्तार त्या मोठ्या प्रमाणात नव्हता आणि तिथे पहिलं म्हणजे ज्याला आपण आरमाराची निर्मिती आणि त्या दृष्टीनं समुद्रावर कुठेतरी नजर ठेवण्याच्या दृष्टीने जी किल्ल्याची निर्मिती केली त्यात सिंधुदुर्ग हा महाराजांनी बांधलेला किल्ला आहे. आणि ह्यासाठी साधारणपणे 1 कोटी जो काही खर्च आला तो तुम्हाला सर्वांनाच माहिती की सुरतेवर जी काही स्वारी केली गेली त्याच्यातून ज्याला आपण बऱ्याच वेळा त्याचं वर्णन लूट म्हटलं गेलं, तर सुरतेच्या लुटीतून जो पैसा आला त्याचा उपयोग त्यांनी तो एक जो काही भूखंड समुद्रामध्ये त्यांना दिसला होता त्याचा उपयोग करून त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. आणि या सिंधुदुर्गाच्या किल्ल्यामध्ये सुद्धा तुम्ही पाहाल मोठ्या प्रमाणात जो वापर केला गेलेला आहे तो आजूबाजूंच्या दगडाचा, ज्याच्यामध्ये जांभ्याचा दगड मुख्यत्वे तुम्हाला दिसेल. आणि ह्या दगडांच्या साधारणपणे सांधण्याची प्रक्रिया आहे ही चुनखडीने केलेली दिसते. आणि तिथे तुम्ही प्रत्यक्ष जर गेला असेल तर बऱ्याच वेळा असं दाखवलं जातं की वर चुन्याच्या ह्याच्यामध्ये महाराजांचं एक पाऊल आणि एक हात ह्याचा ठसा तिथे उमटवलेला आपल्याला दिसतोय. आणि जुन्या काळातला चुना अजूनही काही प्रमाणात तिथे पडलेला आपल्याला दिसतो. तर तिथे वर्षानुवर्ष पाण्याचा मारा होऊनसुद्धा तशी ती तटबंदी काही प्रमाणात तरी अजूनही मला असं वाटतं की अभेद्य अशी राहिलेली आहे. काही ठिकाणी मात्र त्याचा परिणाम आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो. तर जेव्हा आपण सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मितीच्या बाबतीत आपण बोललो, तो जो काही पैसा मिळाला त्याच्या माध्यमातून त्यांनी या किल्ल्याची निर्मिती केली. मगाशी मी म्हणत होतं की आजूबाजूचा जो दगड आहे मोठ्या प्रमाणात तो बेसाल्ट काही प्रमाणात वापरला गेलेला आहे. पण किल्ल्यामध्ये जर तुम्ही आत गेलात तर तिथे बऱ्याच प्रमाणात एक सँडस्टोनचाच भाऊ म्हणूया, त्याला क्वार्ट्झाइट म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात हा सँडस्टोन जेव्हा मोठ्या प्रमाणात त्याच्यावर त्याचं बरियल किंवा पुरला जातो त्याच्यावर एक प्रकारचं प्रेशर येतं आणि मग त्याला आपण रूपांतरित खडक म्हणतो. खडकामध्ये 3 प्रकार आपण नॉर्मली म्हणतो, एक ज्वालामुखीचे खडक, एक वालुकामय खडक ज्याला सँडस्टोन म्हणूया, आणि तिसरं रूपांतरित खडक ज्याला आपण मेटामॉर्फिक म्हटलं. तर हे जे मेटामॉर्फिक खडक आहेत हे मोठ्या प्रमाणात तुम्हाला ते किल्ल्यामध्ये आत दिसतात आणि त्या दगडांचा सुद्धा उपयोग त्या तटबंदीमध्ये मोठ्या प्रमाणात करून घेतलेला दिसतो, ज्याला क्वार्ट्झाइट. तर क्वार्ट्झाइट म्हणजे मुळात त्याच्यात सिलिकाचं प्रमाण जे आहे SI जो आहे तो मोठ्या प्रमाणात असतो आणि हा अत्यंत कठीण दगड आहे. त्यामुळं हा जो आहे हा तटबंदीत वापरला गेल्यामुळं आजूबाजूचा मोठा समुद्र आणि पाण्याचा मारा होऊनसुद्धा हा किल्ला तसा अभेद्य राहिलेला. कारण दगडाचा गुणधर्म जो आहे तो ह्या सर्व गोष्टीची, कारण मी मगाशी म्हटलं की जेव्हा बेसाल्ट असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं आणि ते कॅल्शियम रिलीज होतं. तसा प्रकार इथे नाही आहे. इथं जो आहे तो क्वार्ट्झाइट आहे आणि तो मूळचाच अत्यंत कणखर असा दगड आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा मोठा मारा होऊनसुद्धा त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम किंवा कॅल्शियम रिलीज होणं वगैरे प्रकार होत नाहीत आणि त्यामुळे ही तटबंदी तशी तुम्हाला अभेद्य अशी राहिलेली दिसते. तोच प्रकार विजयदुर्गच्या बाबतीत मात्र निश्चित वेगळा आहे. विजयदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात जो वापरला गेलेला आहे तो जांभ्याचा खडक आहे आणि जांभ्याचा खडक जो आहे हा अत्यंत पोरस असतो, ज्याला खूप छिद्र असतात, याच्यातनं पाणी राहत नाही, पाणी पटकन निघून जातं. पण ह्या दगडाची गंमत म्हणजे हा दगड जो आहे जो लाल रंग येतो तो त्याच्यामध्ये मूळतः लोखंडाचं प्रमाण जास्त, आयनचं कंटेंट जास्त असल्यामुळं मूळताच हा दगड जो जेव्हा वर एक्सपोज केला जातो म्हणजे थोडक्यात वेदरला जेव्हा एक्सपोज केला जातो तो जास्तीत जास्त कठीण म्हणत जातो. ही दगडाची सुद्धा किती गंमत आहे बघा की तो हा दगड अत्यंत त्याची कठीणता वाढत जाते. बऱ्याच वेळा आयन स्लॅगसारखा इतका खणखणीत तो दगड होतो. त्यामुळे विजयदुर्गसुद्धा आज बघायला चांगला वाटतो कारण त्याची निर्मिती तशी त्या दगडाने केलेली आहे. आपण मुरुड जंजिऱ्याला येऊया. मुरुड जंजिऱ्याच्या बाबतीत जरी बेसाल्ट जरी असला तर त्याच्यामध्ये एक वेगळी व्हरायटी त्या आजूबाजूला जे मिळते तिथले जे फ्लोज आहेत त्याच्यामध्ये अल्कली कंटेंट जास्त आहे आणि कॅल्शियमचं कंटेंट ज्याला प्लॅजिओक्लिस फेल्स्पार ज्याच्यातून कॅल्शियम किंवा ऑगाईट सारखा जो मिनरल आहे ज्याच्यातून कॅल्शियम दिलं जातं हे मिनरल अत्यंत कमी प्रमाणात आहेत आणि ते अल्कली बेसाल्ट या व्हरायटीमध्ये येतात. त्यामुळे मुरुड जंजिऱ्याची सुद्धा तटबंदी ही खणखणीत आज आपल्याला दिसते. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विवरं किंवा त्याचं
पडण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात समुद्रात असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही. तर ह्या दगडांचा आणि ह्या गुणधर्मांचा साधारणपणे विचार करून त्या प्रकारे त्या ठिकाणी त्याचा वापर केला गेलेला आहे. आपण थोडंसं कम्पॅरिझन जर करायला लागलो तर मुळात दगडांच्या बाबतीत जो संपूर्ण महाराष्ट्रभर एकच प्रकारचा दगड जरी काळा जरी दिसत असला तर त्याच्या गुणधर्मामध्ये जेव्हा पश्चिमेच्या किनाऱ्यापासून आपण पूर्वेकडे जायला लागतो तर मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आपल्याला दिसतो. आणि ह्या गुणधर्मानुसार माझ्या मते त्यावेळचं बांधकाम जे कौशल्य त्यांच्याकडे होतं त्यांनी त्या गुणधर्मानुसार त्याचा उपयोग वेगवेगळ्या गोष्टींसाठी करून घेतलेला आहे. म्हणजे आज मी पुणे विद्यापीठाच्या इमारतीत बसलेलं आहे आणि ही विद्यापीठाची इमारती ही सुद्धा बेसाल्टमध्ये बनवलेली आहे. पण थोडंसं लालसर प्रकारचा सॉफ्ट मटेरियल हे असल्यामुळं इथलं जे कार्विंग आहे ते जास्त मनाला मोहक असं आहे. तो प्रकार आपल्याला रायगडला दिसत नाही, तो प्रकार आपल्याला सिंहगडला दिसत नाही, तो प्रकार इतर ठिकाणी दिसत नाही. मला मुळात सांगायचं आहे की बेसाल्टमध्ये सुद्धा जरी तो सारखा एकच नाव जरी असलं तर त्याच्या गुणधर्मात जागोजागी बदल झालेला आपल्याला दिसतो. आणि त्या सर्व गोष्टींचा अभ्यास करून किल्ल्याच्या निर्मितीमध्ये त्याचा उपयोग करून घेतलेला आहे असं मला जाणून बुजून इथं सांगावंसं वाटतं. आपण मगाशी बऱ्याचशा किल्ल्यांच्या बाबतीत जे नॉर्थचे किल्ले आहेत ज्याच्यामध्ये बरीच चांगली नावं घेता येतील. मगाशी मी सांगितलं आग्र्याचा फोर्ट असेल, ज्याला आपण आग्र्याचा किल्ला म्हणूया, लाल किल्ला म्हणूया, किंवा ओल्ड फोर्ट जो पुराणा किल्ला आहे आजूबाजूचा, किंवा जैसलमेरला जो साधारणपणे कच्छच्या रणामध्ये ज्याची निर्मिती झालेली आहे आजूबाजूच्या, जो जैसलमेरचा जो फोर्ट आहे म्हणजे राजस्थानमधला, तिथला जो सँडस्टोन आहे तो अत्यंत मोहक असा पिवळ्या स्वरूपाचा रंगाचा, ज्याला सोनेरी अशी छटा येते, त्या दगडांचा वापर केला गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नक्षीकाम उत्कृष्ट पद्धतीने करता येतं आणि त्यामुळे जैसलमेरचा फोर्ट दुरून पाहायलासुद्धा अत्यंत मोहक असं वाटतं. अगदी विरुद्ध जर गोवळकोंड्याचा फोर्ट तुम्ही बघितला तर तो साधारणपणे हैदराबादच्या आसपास जो आहे तर तिथला जो खडक आहे हा अत्यंत वेगळा आहे. आणि तिथे ग्रनाईट ज्याला आपण हा सुद्धा एक बेसाल्टचा भाऊ म्हणायला हरकत नाही, पण हा जमिनीखाली त्याची निर्मिती झालेली असते. आणि व्होल्कॅनिक इरप्शन ज्याला आपण ज्वालामुखी म्हणतो, हा जमिनीवर येणारा शिलारस असतो. जर शिलारस खाली मोठ्या प्रमाणात तसाच पुरला गेला, वर यायला त्याला जागा नाही मिळाली, तर त्याचा जो साईज असतो, प्रत्येक मिनरल जो किंवा खनिज जे आहे तो मोठ्या प्रमाणात होत जातो आणि त्या पद्धतीने त्याची निर्मिती होते. त्यामुळे ग्रनाईट आणि बेसाल्ट ही दोन मूलभूत मोठे असे ज्याला आपण दगडांची व्हरायटी म्हणूया असे आहेत. आणि हा जो ग्रनाईट जो आहे हा बऱ्याच प्रमाणात आपल्याला साऊथला दिसतो. तेव्हा साऊथचे जे किल्ले आहेत, गोवळकोंड्याचा जो फोर्ट असेल तिथं याचा उपयोग फार मोठ्या प्रमाणात करून घेतलेला आपल्याला दिसतो. त्या व्यतिरिक्त आणखीन विंध्याचल जो भाग आहे, विंध्यान म्हणून एक ज्याला आपण म्हणतो जिओलॉजिकल एक फॉर्मेशन आहे. आणि ह्यांची वयंसुद्धा वेगवेगळी आहेत. वयांच्या बाबतीतसुद्धा गंमत एक सांगावीशी वाटते की साधारणपणे 3.2 बिलियन इयर्स म्हणजे काही दशलक्ष वर्ष वगैरे अशी वय असलेले हे दगड आहेत. ते साधारणपणे साऊथमध्ये दक्षिणेकडे जास्त प्रमाणात दिसतात. आणि जसं तुम्ही उत्तरेकडे जाल तर उत्तरेकडे वरच्या बाजूला जो दगड आहे तो जास्त तरुण दिसतो, पण त्याच्या खालचा जो स्तर आहे हा अत्यंत जुना असा दगड आहे आणि ज्याचं वय साधारणपणे 3.2 बिलियन इयर्स म्हणजे 100 मिलियन इयर म्हणजे 1 बिलियन इयर. म्हणजे तुम्ही त्याप्रमाणे त्याचं कॅल्क्युलेशन करा. इतकी जुन्या दगडांची साधारणपणे उपयोग ह्या सर्व गोष्टींमध्ये आपण करून घेतलेला दिसतो. आणि जसा दगड तसा प्रमाणे त्याचं काम आहे. तुम्हाला साऊथमध्ये गेल्यानंतर ज्याला आपण बॅलन्सिंग स्टोन असं मोठ्या प्रमाणात म्हटलं जातं, म्हणजे अत्यंत मोठ्याच्या मोठी अशी शिला अत्यंत छोट्या दगडावर बसलेली आपल्याला दिसते. याचं कारण म्हणजे तिथलं जो वेदरिंग पॅटर्न आहे. मगाशी मी सांगत होतो की सह्याद्रीच्या भागामध्ये पर्जन्यमान जे आहे ते मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, उंची चांगली असल्यामुळं तिथं ज्याला केमिकल डिके ज्याला म्हणतो की कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती मोठ्या प्रमाणात जी दिसते ती आपल्याला राजस्थानमध्ये गेलं तर दिसणार नाही, किंवा साऊथमध्ये गेल्यानंतर साधारणपणे हैदराबाद असेल किंवा
अगदी पुढे तामिळनाडू असेल किंवा इतर जे आहेत तंजावर असेल तिथला, तर तिथे ही पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे, पर्जन्यमान कमी असल्यामुळं तिथलं जे आहे ते मेकॅनिकल ब्रेकिंग आहे, जे वेदरिंग जे आहे ते बेसिकली ज्याला आपण मेकॅनिकल ब्रेकिंग होतं, तिथे कुजण्याची प्रक्रिया अत्यंत कमी आहे. आणि मोठ्या शिला ज्या आहेत ज्याचा खालचा भाग वेदरिंगमध्ये वेगवेगळ्या घटकांचा उपयोग होतो, म्हणजे पाण्याच्या माध्यमातून वेदरिंग होतं, वाऱ्याच्या माध्यमातून होतं, ज्याला विंड वेदरिंग म्हणतं, आणि वाऱ्यामुळं खालच्या बाजूला अगदी कट केलेल्यासारखं तुम्हाला दिसतो, आणि त्यामुळे खालचा दगड आणि वरचा मोठा दगड हे कोणी रचना केलेली नाही, हे नैसर्गिकरित्या बनलेले दगड आहेत. ती ही रचना तुम्हाला जी मोस्टली जी बॅलन्सिंग स्टोन जे आहेत हे तुम्हाला ग्रनाईट किंवा चार्नोकाईट किंवा खोंडालेट अशा प्रकारचे जे ज्याला थोडेसे ॲसिडिक रॉक म्हणूया, ज्याच्यामध्ये सिलिका कंटेंट जास्त आहे, असे जे दगड आहेत ते साऊथमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात. आणि तिथं ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात दिसते. ती प्रक्रिया आपल्याला नॉर्थमध्ये सुद्धा काही प्रमाणात राजस्थानमध्ये पाहायला मिळते, काही प्रमाणात इव्हन गुजरातमध्ये पाहायला मिळते. पाण्याचं जसं प्रमाण कमी होतं, पर्जन्यमान जसं कमी होत जातं, त्याप्रमाणे ह्या दगडांचा जो रिस्पॉन्स आहे त्या क्लायमेटला तो बदलत जातो. आणि मुळातच तो दगड तिथला आजूबाजूचा आहे तो वेगळा आहे. विंध्यांचल माउंटेन जे आहेत, तर विंध्यान ज्याला म्हटलं जातं, मगाशी मी सांगत होतो ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या बाबतीत, तो ग्वाल्हेरच्या आजूबाजूला साधारणपणे विंध्यांचल पर्वतरांग आहेत, आणि तो दगड जो आहे तो सँडस्टोन आहे, त्याच्यामध्ये लाईमस्टोन मोठ्या प्रमाणात मिळतो. त्या दोन्हींचा उपयोग माझ्या मते या ग्वाल्हेरच्या किल्ल्याच्या निर्मितीत केलं गेलेलं दिसतो. तर साधारणपणे भूशास्त्रीय जी जडणघडण आहे किंवा दगडांची जे वेगवेगळे प्रकार आहेत, दगडांच्या जे गुणधर्म आहेत, त्या गुणधर्मानुसार त्या दगडांचा वापर किल्ले बनवण्यात केला गेलेला आहे. आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं की 300-350 वर्षापूर्वीसुद्धा जे त्यातले काम करणारे लोक होते त्यांना ह्या सर्व ह्या गुणधर्मांची माझ्यामते पूर्ण जाणीव होती, पूर्ण माहिती होती, आणि त्यानुरूप त्यांनी त्याचं ज्याला आपण सिलेक्शन म्हणूया त्याप्रमाणे त्याचं सिलेक्शन केलेलं, आणि त्याप्रमाणे ते किल्ले बनवले गेलेले आपल्याला दिसतात. आपण पन्हाळगडाच्या बाजूला जर गेलात तर काही ठिकाणी पन्हाळगड जो पठार आहे ते अत्यंत विस्तृत पठार आहे, छोटं, आणि त्याच्यामुळं तो किल्ला फार मोठा पसरलेला दिसतो. तसाच प्रकार तुम्हाला लोहगड विसापूरचा किल्ला जो पाहिलात तर तो पुन्हा तो मोठं पठार आहे, आणि त्याच्यामुळे त्याची तटबंदी बऱ्याच साधारणपणे 1.5-2 किलोमीटर पसरलेली दिसते. तर तो जो प्रकार आहे, आणि तिथं मोठं पठार जेव्हा उपलब्ध होतं त्यावेळेला जास्त लोक तुम्ही तिथे ठेवू शकता. आणि अशा जागा त्यांनी मोक्याच्या जागा काही विशिष्ट माझ्यामते भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तिथे या किल्ल्यांची निर्मिती केलेली आहे. आणि पहा, लोहगड विसापूरची भौगोलिक दृष्ट्यासुद्धा आपण जर विचार केला तर त्याची ज्याला आपण स्ट्रॅटेजिक प्लेस म्हणतो त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. तसाच रायगड आहे. रायगडची निर्मिती आणि रायगडचा जो म्हणजे राजधानीचा किल्ला म्हणून जो त्यांनी निवडला ह्याचा पूर्ण सखोल अभ्यास करूनच तसे निवडलं होतं. म्हणजे तिन्ही ठिकाणीवर तिथून तुमचं लक्ष राहू शकेल, आणि त्याच वेळेला शत्रूला तो तिथं पादाक्रांत करण्याच्या दृष्टीनं अत्यंत अवघड अशी जागा असेल त्या पद्धतीनं ते पठार निवडले गेले, आणि तशी तिथे निर्मिती दिसते. पन्हाळ्याच्या बाबतीत त्याचा विस्तार जरी मोठा असला तरी त्याची उंची अत्यंत कमी आहे. तुम्हाला कोल्हापूरच्या पासून साधारणपणे 17-18 किलोमीटर आहे, आणि चढण जी आहे ती अत्यंत कमी 200-250 मीटरवर साधारणपणे उंचीवर तो किल्ला आहे, आणि विस्तृत पठारावर आहे. त्यामुळे इतर जी निर्मिती आहे, म्हणजे धान्याची कोठारं मुबलक प्रमाणात तिथं बनवलेली आहेत, पाण्याचे साठवडे जे आहेत ते मोठ्या प्रमाणात दिसतात, आणि तसा प्रकार छोट्या किल्ल्यांवर दिसत नाही. सिंहगड पहा, सिंहगड एक छोटा टापू आहे तिथे, आणि तिथे तुम्हाला अत्यंत मर्यादित जागेमध्ये इतर गोष्टींची सर्व सोय केलेली दिसते, पाण्याचा योग्य वापर केलेला दिसतो. बऱ्याच वेळा मला खूप एक सांगावंसं वाटतं की या पाण्याचं साधारणपणे ज्याला आपण म्हणू की प्लंबिंग सिस्टीम, ज्याला आपण ड्रेनेज म्हणूया, की एका बाजून दुसऱ्या बाजूला, आणि जिथं अत्यंत म्हणजे आज जे सगळं मेकॅनाइज्ड किंवा टेक्नॉलॉजी अवेलेबल ती त्या काळात नव्हती, त्यामुळं ग्रॅव्हिटीचा उपयोग करून एका बाजून दुसऱ्या बाजूला पाणी नेत असताना छोटे चर असतील आणि त्यासाठी वापरला गेलेला दगड असेल. आपण साधा अगदी सिंहगडला जर गेलं तर मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की एका बाजून पाणी दुसऱ्या बाजूला पाणी नेलेलं आहे,
आणि ह्याचीसुद्धा साधारणपणे रचना आपण मोठ्या प्रमाणात, ज्याला आज वॉटरशेड मॅनेजमेंट किंवा इतर त्याच्यासाठी चांगले शब्द वापरून आपण गोष्टी करत असतो, पण ह्याची सुरुवात साधारणपणे 3-3.5 वर्षापूर्वी आपल्याला महाराजांच्या किल्ल्यात दिसते. आणि त्याही मागे जर गेला तर मोहनजोदडो आणि या संस्कृती त्याच्यामध्ये तुम्हाला ती पाहायला मिळते. त्यामुळं मला असं वाटतं की ते जे आर्किटेक्चर आहे किंवा ती जी बांधण्याची प्रक्रिया आहे किंवा इतर सर्व गोष्टींचा सखोल अभ्यास प्रत्येक ठिकाणी केला गेलेला आहे. फक्त जागा उपलब्ध आहे म्हणून किल्ला बांधला असं नाही आहे. तर किल्ला बांधत असताना त्या इतर सर्व गोष्टीचं उत्कृष्ट नियोजन केलं गेलेलं आहे. आणि ते नियोजन जर करायचं असेल तर भूशास्त्रीय आणि भौगोलिक परिस्थितीचं चांगलं आकलन असणं, अभ्यास असणं हे अत्यंत गरजेचं असतं. आणि मला असं वाटतं की इवन 300 वर्षापूर्वीसुद्धा हे शास्त्र बऱ्यापैकी प्रगत होतं आणि या अशा लोकांच्या माध्यमातून या किल्ल्यांची निर्मिती केली गेलेली आहे. त्यामुळं प्रत्येक किल्ला ह्याच्यापुढे पाहत असताना तुम्ही फक्त ऐतिहासिक ठेवा म्हणून जरूर बघितलाच पाहिजे, पण ते बघत असताना कुठल्या दगडातून तो बनवलेला आहे. प्रत्येक वेळा आपणच हा प्रश्न विचारला पाहिजे, ह्या किल्ल्याचं हे दार असंच काय आहे आणि याचा हाच प्रकारचा दगड का वापरला गेलेला आहे, याची जी एंट्री या पद्धतीने काय, हे जर प्रश्न तुम्ही विचारायला सुरुवात केली आणि आजूबाजूच्या परिस्थितीची जर तुम्ही थोडीशी बारकाईने पाहणी केली तर तुम्हालाही सुद्धा या गोष्टी अत्यंत सुस्पष्टपणे कळतील. आणि मला असं वाटतं की किल्ले बघत असताना ह्याही गोष्टींचा यापुढे लोकांनी विचार केला पाहिजे. आणि ही जी आपली संस्कृती आहे किल्ल्यांची असेल किंवा जे काही तिथलं जे नियोजन केले गेलेलं आहे त्या नियोजनाचा अभ्यास परिपूर्ण आपण केला पाहिजे आणि त्या दृष्टीने एक बारकाईची नजर ठेवून आपण या सर्व गोष्टी पाहिल्या पाहिजेत. ही मी तुम्हाला आवाहन करतो. पुन्हा एकदा मला या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि थोड्या वेळामध्ये काही गोष्टी मला ज्या योग्य वाटल्या, मला ज्या जाणवल्या, भासल्या किल्ले पाहताना, त्या तुमच्यासमोर स्पष्ट केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि जीवेद शरद शतम अशी प्रकारची देवाकडे प्रार्थना करतो आणि आपले बलकवडे साहेबांना दीर्घायुष्य लाभो, आरोग्य लाभो, चांगली समृद्ध असं आयुष्य पुढे मिळो आणि विद्यापीठाला त्यांच्या जे मार्गदर्शन म्हणून एक चांगलं काम विद्यापीठ आणि रायगड स्मारक मंडळ यांच्या माध्यमातून घडो अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.